नमस्कार, मी सायली लुकतुके. आपण पाहत आहात हिंदुस्तान पोस्ट. वक्फ बोर्डाकडे असलेल्या अमर्याद मालमत्तेविषयी गेले अनेक महिने चर्चा सुरू आहे. देश पातळीवर वक्फ संशोधन विधेयकही सादर झालेले आहे. त्याविषयी आता अंतिम टप्प्यात तो निर्णय आहे. तर हे सगळं सुरू असताना महाराष्ट्रातली जी वक्फ बोर्ड आहे आणि त्याच्याकडे असलेली जी अमर्याद संपत्ती आहे त्याची काय स्थिती आहे ते आज आपण थोडंसं जाणून घेऊया. त्यासाठी आपल्यासोबत आहेत हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर. सर, मी आपलं स्वागत करते. धन्यवाद. सर, आपल्या बोलण्यात आलं की महाराष्ट्रातल्या वक्फ बोर्डाविषयी आपण एक पत्र लिहिलेलं आहे. ते काय पत्र आहे आणि सध्या वक्फ बोर्डामध्ये राज्यामध्ये काय स्थिती आहे सांगतो. असं आहे की वक्फ बोर्ड, सर्वसामान्यांना काय वाटतं की वक्फ बोर्ड हे स्वायत्त आहे, त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण नाही, ते हवं ते करू शकतात, अशी एक साधारण सर्वसामान्य माणसाची धारणा आहे. प्रत्यक्षात असं आहे की वक्फ बोर्डावरती सरकारचं नियंत्रण आहे, कायद्याच्या चौकटीत त्याने गेलं पाहिजे. फक्त होतंय असं की मंदिरांच्या बद्दलची नियंत्रणं फारच लूज असतात, सरकार पाहिजे तसं किंवा हे राजकीय पक्ष पाहिजे तसं वापरतात. आणि इथे जरा वेगळीच परिस्थिती. मी काही त्याचं एक उदाहरण सांगतो. हल्ली जे मला मिळालं की कायद्यात वक्फ कायदा जो 1995चा आहे त्याच्यात तरतूद कशी आहे की वक्फ बोर्डाने दरवर्षी त्यांचं लेखापरीक्षण ऑडिट करून घ्यायचं आणि न चुकता तो रिपोर्ट सरकारला दाखल करायचा. सरकार ते बघील आणि काय हवे ते आदेश पारित करेल, हे असं करा, हे करायला पाहिजे किंवा जे काही. हे नियंत्रण आहे, हे नियंत्रण आहे. म्हणजे जसं आरबीआयला बँकांचे अहवाल जातात किंवा ब्रँच ऑफिसेस त्यांच्या हेड ऑफिसला पाठवतात, अशाच स्वरूपाचं हे नियंत्रण आहे. मी एक अंदाजे आकडा म्हणून म्हटलं की 2008 पासून आजपर्यंत जे काही लेखापरीक्षण अहवाल, ऑडिट रिपोर्ट जे काही वक्फ बोर्डाने सरकारकडे दिले असतील मला द्या, आणि तुम्ही त्याच्यावर काय आदेश दिले असतील त्याची कॉपी द्या. तर यांनी मला उत्तरात असं सांगितलं की 2008 पासून आमच्याकडे ऑडिट रिपोर्टच दाखल नाही झाले. म्हणजे 2008च्या आधी पण झाले असतील का हा प्रश्न आहे, कारण मी मागताना 2008 मागितलं. आता हे गंभीर अशासाठी आहे, याची 2-3 कारणं अशी आहेत की मुळात कायद्यात हे कंपल्सरी आहे. म्हणजे वक्फ जमीन कोणी घ्यायची नाही हे कंपल्शन ते पाळतात. वक्फ ट्रिब्युनल मध्ये मुसलमानच अमका असला पाहिजे, तिथे हिंदू चालणार नाही, कायद्यात आहे, हे कंपल्शन ते पाळतात. मग ऑडिट रिपोर्ट दाखल करा ना, मग तिथे का नाही करत तुम्ही? बरं, सरकार ह्या बाबतीत भूमिका घेतं का? सरकार मंदिरांचं इन्स्पेक्शन करायला कुठला तरी विधी व न्याय खात्याचा सचिव जातो. आता मुळात त्या सचिवाला मंदिराचं काय कळतं हा प्रश्न, पण जाणार हे तिथे जाऊन 2 दिवस बसणार, हे काय केलं ते काय केलं विचारणार. मग वक्फ बोर्डाला तुम्हाला डायरेक्शन द्यायला का लाज वाटते? तुम्ही त्यांना पण म्हणा ना की अरे तुझे ऑडिट रिपोर्ट आले नाहीत बघा, 4 दिवसात आले नाहीत, 6 महिन्यात आले नाहीत, तर वक्फ बोर्ड बरखास्त करेल. सरकारकडे ते अधिकार आहेत. सरकारने पण ह्याच्यावर काय केलं? ही गोष्ट त्यांची स्वायत्तता अबाध आणि अमर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने ही दुर्लक्षितता होते का, हा एक प्रश्न. दुसरं, हे गंभीर अशासाठी आहे की मुळात वक्फ बोर्डामध्ये भ्रष्टाचार होतो असे काही अहवाल आधीच आलेले आहेत. बरं, स्वतः वक्फ बोर्डवाले म्हणतात की आमच्या जमिनी सरकारनेच ढापलेल्या आहेत, असं आहे तसं आहे, आमच्याकडे पैसे नाहीत. मला सांगा, 90-80 हजार एकर जमीन जर वक्फ बोर्डाकडे असेल तर ती किती श्रीमंत आहे? अल्पसंख्याक आहेत हे श्रीमंत आहे ना. मग तुमचे हे पैसे तुम्ही कुठे नेता, काय करता? ऑडिट रिपोर्ट हा एक प्रकारे आरसा असतो. दरवर्षी लेखापरीक्षण अहवाल येत गेले की मधले आकडे फिरवता येत नाहीत, बदलता येत नाही. आता समजा कोणीतरी सांगितलं की 10 वर्षाचं एकत्र ऑडिट करा, तो काहीही त्या 10 वर्षाच्या स्पॅन मध्ये करू शकतो. इकडचे आकडे तिकडे ठेवले, तिकडचे इकडे ठेवले, काही गोष्टी गायब केल्या, होऊ शकतं. तेच दरवर्षी झालं तर ते होत नाही, आणि म्हणूनच तर कायदा असा बनतो. आता ही गोष्ट अशासाठी गंभीर आहे की एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, दुसरीकडे ही जी मंडळी आहेत ही यातले काही सरकारी अधिकारी आहेत, काही किंवा सरकारी अधिकारी म्हणण्यापेक्षा हे आमदार आहेत, खासदार आहेत. तर मग तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तर ही तुमची जास्त जबाबदारी, दोन्हीकडून ही जबाबदारी. सरकारने पण विचारायला पाहिजे, सरकार विचारत नाही आणि हे पण देत नाही. तर ही गोष्ट एका चांगल्या कार्यपद्धतीची मुळीच नाहीये. बरं, दुसरं एक उदाहरण ह्याच्यातलं सांगायचं तर ते माझं दुसरंही पत्र होतं की आज देशात आपण ज्युडिशियरीला म्हणजे स्लो जाते, निकाल लवकर होत नाही, आपण कितीही नावं ठेवू किंवा लोकांच्या वेदना त्या आहेत. पण एक गोष्ट तर नक्की आहे की कुठली केस कुठल्या कोर्टात आहे, त्याला काय तारीख पडली, कुठल्या कोर्टात आहे, काय आज काय झालं, हे सगळं आज इंटरनेटवरती माणसाला घर बसल्या दिसतं. एवढं ते पारदर्शक आज झालेलं आहे. ही कौतुकाची गोष्ट आहे. कोट्यावधी केसेसच्या बाबतीत हे होतं.
पण वक्फ ट्रिब्युनल जे आहे, वक्फ बोर्डाच्या निकालाच्या विरोधात तुम्ही जिथे गेलं पाहिजे ते ट्रिब्युनलचं मात्र तुम्हाला काहीही मिळत नाही. जज कोण होता, कुठल्या केसेस आहेत, त्यांनी काय निकाल दिला, हे तुम्हाला काही तिथे मिळणार नाही. हे का? म्हणजे एखादा समजा आता रत्नागिरीतला वकील म्हणाला की मी ऑनलाईन आर्ग्यू करतो आणि मला सगळं ऑनलाईन ते बघायला मिळू दे, तर आज हायकोर्टात होऊ शकतं, ग्रीन ट्रिब्युनलला होऊ शकतं, काही वेळेला सामान्य न्यायालयात पण ते होईल, पण वक्फ बोर्डाचं माहित नाही. हे जे आहे ना, हे म्हणजे मग आपलं काय ते उघडच होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीत चाललंय का? तर हे ऑडिट रिपोर्ट फाईल न होणं ही एक धोक्याची घंटा आहे असं मी मानतो आणि सरकारने ह्याच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी माझी सरकारला विनंती राहील. आतापर्यंत सरकारने ह्या विषयावर त्यांना रिमाइंडर्स दिलेले आहेत काही किंवा मला माहिती अधिकारात त्यांनी यातली कुठलीच गोष्ट दिली नाही. पण माझ्या पत्राला खरं उत्तर येणं अपेक्षित आहे. पण माझा आतापर्यंतचा एक अनुभव असा आहे की हे पत्र अशी पत्र मंत्रालयातून संबंधित विभागाला हस्तांतरित होतात, ट्रान्सफर होतात. ते म्हणतात ते असं पत्र आहे, तुम्ही काय ते बघा आणि त्यांना उत्तर द्या. अरे मग सरकार काय करणार? हा प्रश्न शेवटी राहतोच असं आहे. एक फार धक्कादायक आहे ही माहिती की ज्यांच्याकडे एवढी मोठी संपत्ती आहे, बरं ती कुठली त्यांनी कमावलेली तर निश्चितच नाहीये, कोणाची ओरबाडून घेतलेली संपत्ती आहे. सध्या असे विषय विधानसभेत चर्चिलेही जात आहेत. लोकप्रतिनिधी या विषयावरती उघडपणे भाष्य करतात. तर एक अल्पसंख्याक खात्याचे मंत्री आहेत दत्तात्रय भरणे साहेब, तर त्यांना आपण विनंती करूया, त्यांच्याकडून आशा करूया की या विषयावर त्यांनीही लक्ष घालावं. वक्फ बोर्डासारखे जे काही बोर्ड आहेत, अगणित संपत्ती आहे, तर त्यांचे किमान ऑडिट रिपोर्ट सादर व्हावेत. अशी तरी आशा आपण नक्की करूया. मंत्री साहेबांकडे अशी मागणी करूया की त्यांनी हे जे काही पारदर्शकता आणणं या विषयात अपेक्षित आहे ती पारदर्शकता आणावी आणि आपल्या आपल्या स्तरावर अशा विषयांवरती सरकारला व्यक्त व्हायला भाग पाडूया. सर, आज आपण इथे आलात आणि ही एवढी धक्कादायक आणि भीषण वस्तुस्थिती आहे ती सगळ्यांसमोर आणली, त्यासाठी मी आपले आभार मानते. नमस्कार.